नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज दोडक्याची नवीन रेसिपी दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता इथे 2 दोडके घेतलेले आहेत मी। आता वरचा शिरा काढून घ्यायच्यात साल कटरने। तर ही रेसिपी तुम्ही यापूर्वी कधी बघितली पण नसेल आणि बनवली पण नसेल, तर एकदम नवीन अशी रेसिपी आहे। आता इथे मी वरचा शिरा काढून घेतले दोडक्याचे आणि खिसून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी दोडका खिसून घेतलेला आहे। आता याच्यात अर्धा चमचा तीळ टाकायचे, धने जिरे पावडर टाकायचे, आता चवीनुसार मीठ टाकायचे याच्यामध्ये, थोडीशी हळद टाकायची छोट्या चमच्याने अर्धा चमचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तांदळाचे पीठ 2 चमचे टाकायचे। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका। तुमचे एक लाईक, एक सबस्क्राइब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा। चला रेसिपीकडे वळूया। आता याच्यामध्ये जेवढं बसेल एवढं गव्हाचं पीठ टाकायचे। तुम्हाला गव्हाचं पीठ जर टाकायचं नसलं तर थोडंसं मैदा किंवा रवा टाकला तर आणखीन छान रेसिपी बनते। आता मी इथं गव्हाचं पीठ टाकले। आता एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे। तर आता इथे पीठ एकदम छान असं मळून झालेलं आहे। तर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचे। गोल किंवा लंबट आकाराचे जे गोळे बनवून घ्यायचे, तुम्हाला जे आकार आवडते ते। तर मी अशा पद्धतीने असं लंबट आकाराचे कटलेट बनवून घेणार आहे दोडक्याचे। आता या सर्व पिठाचे अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचे। आता या सर्व पिठाचे ही रोल तयार झालेले आहेत। गॅसवर मी कढई ठेवली। आता याच्यामध्ये तेल टाकायचे। आता तेल छान असं गरम झाल्यावर याच्यामध्ये थोडंसं तीळ लावून घ्यायचे वरच्या बाजूला, किंवा ब्रेड क्रम असले तर लावून घ्यायचे किंवा मोठा रवा पण लावला तरी चालते। आता मी थोडेसे तीळ लावून घेणार आहे। आता इथं तीळ लावून झालेले आहेत। आता तेल पण तापलेलं आहे। आता तेलामध्ये जेवढे बसतील एवढे तळून घ्यायचे। थोडासा गॅस कमी करायचा आणि मध्यम गॅसवर छान असं तळून घ्यायचे। तर मध्यम गॅस केल्यामुळं मधला भाग एकदम छान असं तळून निघतो। आता खालचा भाग तळून झालेला आहे, असं पलटून घ्यायचे झाऱ्याने। आता इथे एकदम छान असं खमंग तळून तयार झालेले आहे ते कटलेट किंवा रोल पण म्हणू शकता तुम्ही। आता इथं सॉस सोबत खाण्यासाठी एकदम छान असे कटलेट तयार झालेले आहेत। एकदा नक्की बनवून बघा, एकदम कुरकुरीत असे छान चवदार। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।